लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र। आम आदमी पार्टी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढणार। बीडमध्ये मराठवाडा विभागीय बैठकीत घेण्यात आला निर्णय। आम आदमी पार्टी महाराष्ट्राने येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला आहे। याबाबतचा अधिकृत निर्णय मुंबई येथील पत्रकार परिषदेत जाहीर करण्यात आला असून त्याच पार्श्वभूमीवर बीड येथील शासकीय विश्रामगृहात मराठवाडा विभागीय बैठक आयोजित करण्यात आली होती। या बैठकीत महाराष्ट्र राज्य संघटन मंत्री संग्राम गाडगे पाटील, सचिव वैजनाथ राठोड व जिल्हाध्यक्ष माजी सैनिक अशोक एडे यांच्या नेतृत्वाखाली मराठवाड्यातील सर्व जिल्हा पदाधिकारी उपस्थित होते। दिल्लीचे आमदार व महाराष्ट्र प्रभारी प्रकाश जारवाल आणि राष्ट्रीय प्रवक्त्या प्रीती शर्मा मेनन यांची विशेष उपस्थिती होती। तसेच कार्यकारी अध्यक्ष अजित फाटके पाटील हेही या बैठकीला मार्गदर्शनासाठी उपस्थित होते। बैठकीत मराठवाड्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी आढावा घेण्यात आला। ज्या ठिकाणी पक्षाचे पदाधिकारी नाहीत तेथे नवीन नियुक्त्या करणे व उमेदवारांची चाचपणी करून योग्य निर्णय घेण्याचे आदेश देण्यात आले। दिल्ली व पंजाब येथील यशस्वी शैक्षणिक, आरोग्य व पाणीविषयक मॉडेल महाराष्ट्रात सादर करून जनतेसमोर जाऊन कामगिरीची माहिती देण्याचे नियोजनही करण्यात आले। महाराष्ट्र सरकारच्या फसव्या आश्वासनांचा पर्दाफाश करणार असून आम आदमी पार्टीच्या दिल्ली व पंजाबमधील यशस्वी मॉडेलवर महाराष्ट्रात प्रचार सुरू केला जाईल, असे माननीय वैजनाथ राठोड यांनी यावेळी स्पष्ट केले। बैठकीस पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली। यावेळेस स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये देखील उतरत आहे। आज बीडमध्ये बैठक पार पडलेली आहे। नेमकं काय तुमचे निर्णय झालेले आहेत, कशा पद्धतीने बीड जिल्ह्यात तुमची रणनीती असणार आहे, काय सांगा? आज स्थानिक निवडणुका संदर्भात बीड येथे मराठवाड्याची बैठक संपन्न। या बैठकीमध्ये राज्याचे संघटन मंत्री संग्राम पाटील सर आणि मी स्वतः राज्याचा सहसचिव वैजनाथ राठोड आणि मराठवाड्यातील पूर्ण जिल्हाध्यक्ष यांच्यासमोर आपण या निवडणुकीला समोर कसं जायचं या प्लॅनिंगवरती स्थानिक जी समस्या आहे यांना कसं आपण लोकांपुढे मांडता येईल, लोकांचे प्रश्न शासनापर्यंत घेऊन जाऊन कसं त्यांना हे करता येईल, त्या अनुषंगाने आम्ही एक चर्चा केली। पहिली गोष्ट, आमचे प्रभारी प्रकाश जारवाल सर परवा दिवशी मुंबईमध्ये पत्रकार परिषद घेऊन जे स्थानिक स्वराज्याचे इलेक्शन आहेत ते पूर्ण स्वबळावर ताकदीने लढण्याची घोषणा केली। त्याच अनुषंगाने आम्ही आज जमलो। प्रथम पार्टी तालुका लेवलवर असेल किंवा महानगरपालिकेच्या वार्ड लेवलवर असेल ते संघटित कसं करता येईल आणि जे अरविंद केजरीवालांनी जे आरोग्य, शिक्षण या गोष्टीमुळे पूर्ण जगभर आमचा आम आदमी पार्टी आपली प्रसिद्ध आहे, ते सामान्य लोकांपर्यंत पार्टीचं ध्येय धोरण कशा पद्धतीने घेऊन जाणार याची रणनीती आम्ही सर्व जिल्हाध्यक्ष मिळून कसं लोकांपर्यंत घेऊन जायचं याचा आम्ही प्रयत्न करत आहोत। एकीकडं जर पाहायला गेलं तर महाराष्ट्रातले जेवढे राजकारणी आहेत, जेवढे पक्ष आहेत, हे विस्कळलेले पाहायला मिळत आहे। हीच आम आदमीसाठी एक मोठी संधी असल्याचं या ठिकाणी बोललं जात आहे। यामध्ये महाराष्ट्रामध्ये कशा पद्धतीची रणनीती असणार आहे? स्थानिक स्वराज्य हे खरं तर आम आदमी पार्टीला खातं खोलायला नाही तर आम आदमी पार्टीला पुढं येण्यासाठी हे मोठी सुवर्ण संधी आहे, असं आम आदमी पार्टीला वाटतं। मुळात आम आदमी पार्टीकडे जे कार्यकर्ते ते हाडामासाचे कार्यकर्ते, त्यांचं बॅकग्राऊंड जर पाहिलं ना तर राजकीय नाही, फक्त समाजसेवा, जसा अरविंद केजरीवालांचे विचार घेऊन आम्ही पुढे चालणारे लोक आहोत। राहिलेली गोष्ट की पूर्ण महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या पक्षामध्ये ज्या पद्धतीने घडतंय त्याचा आम्हाला फायदा होईल ते वेळ सांगेल। आता आम्ही त्या संदर्भात आता काही सांगू शकणार नाही, पण आम्ही पूर्ण इलेक्शन पूर्ण ताकदीनं लढू आणि चांगल्या लोकांना घेऊन आम्ही या निवडणुका समोर जाऊ। महाराष्ट्रामध्ये मराठवाड्यामध्ये विदर्भ, खानदेश या ठिकाणी आम आदमी पार्टीची ताकद कमी पडते आहे किंवा काही सपोर्ट मिळत नाही त्या पक्षाकडून, काय वाटतंय, काय करतं? पक्षाकडून पूर्ण सपोर्ट आहे। कार्यकर्ते आता यासाठीच आम्ही इथं नियोजनासाठी आलो की पूर्ण जिल्हाध्यक्ष आपल्या जिल्ह्यामध्ये कशा पद्धतीनं पक्ष बांधणी करतील त्याचा आम्ही एकंदरीत सगळं निर्णय घेण्यासाठी इथं आलो आहे। तर पक्ष आम्हाला वरून साथ देते, म्हणजे प्रभारी येऊन घोषणा केली म्हणजे साधितच गोष्ट आहे। आता
आता आम आदमी पार्टीच्या माध्यमातून जनतेला काय आव्हान असेल, कशा पद्धतीने तुम्ही उतरताय, काय तुम्ही जनतेला संदेश द्याल? बाकीचे पक्ष जे भ्रष्ट आहेत, जे चॉकलेट दिलेत, ते आम आदमी पार्टी हाणून पाडेल आणि दिल्लीचं मॉडेल, पंजाबचं मॉडेल महाराष्ट्रामध्ये का लागू नये याच्यासाठी आम्ही जनतेपर्यंत जाणार. रिपब्लिकन वार्तासाठी जिल्हा प्रतिनिधी बाबासाहेब मनेरे, बीड. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.